तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर हे बघा, आज सकाळचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे खूप गरमी होते ना, आता जे सकाळचं वातावरण असतं ना, तेव्हा खूप छान थंड वाटतं, पण थोडंसं पावसासारखं वातावरण झालं होतं. थोडे छाटे पण पडले, पण नंतर बंद झाला. मला वाटलं की खूप पाऊस येईल, खूप येईल, तर थोडंसं गरमी कमी होईल. इतकी गरमी आहे ना, काय सांगू, खूपच. पण हे सुहाना अगदी म्हणतं ना, पाऊस पडल्यावर जसं नॉर्मल वातावरण असतं, थोडी हवा पण चालू होती आणि छान असं वातावरण झालेलं होतं. पण अगदी ते क्षणिक होतं, म्हणजे थोडा वेळसाठी होतं, जवळजवळ 2 ते 3 तासापुरताच होतं फक्त. नंतर परत खूप गरमी चालू झालेली आहे. चला तर मग सकाळच्या ह्या अशा वातावरणात छानपैकी कामं माझी बाकीची करून झालेली आहे. कपडे वगैरे धुतले, मग त्याच्यानंतर कपडे वगैरे आता मी वाळत घालत आहे इथे. तर तेव्हाच मी शूट वगैरे चालू केलेलं आहे. म्हटलं चला करून घेऊया. आणि मग नंतर मग कामांची धावपळ आणि गरमीचं तुम्हाला माहिती आहे ना, काम करायचं मनच नाही होत कुठलंही. पण आजचं जरा सकाळी सकाळी जे काही कामं होणार आहेत सकाळ ते थोडं दुपारपर्यंत तुमच्यासोबत रुटीन शेअर करत आहे मी. तर आता हे कपडे वगैरे वाळून झाले, कपडे धुतले, त्याच्यानंतर झाडू पोछा वगैरे सगळं झालेलं आहे. शेवटीच मी कपडे वाळत वगैरे घालते. तर आता हे झालं की छान आज मस्त अशी चमचमीत अशी आणि खूप छान असा मसाला बनवणार आहे. भरली वांग्याची भाजी बनवणार आहे, पण मसाला अगदी वेगळा आहे. तर नक्की बघा पूर्ण शेवटपर्यंत. वांग्याची भाजी मी भरली कशी बनवते आणि कोणता मसाला आहे हे नक्की बघा. तर अगदी चविष्ट अशी भाजी लागणार आहे. आणि अशा पद्धतीने मस्त अशी हवा चालू होती. असं वाटतं काही कामच नाही करून मस्त छान हवेमध्ये जाऊन बसावं, असं वातावरण तयार झालेलं होतं, म्हणून खूप छान वाटत होतं. अशीच गरमी कमी व्हायला हवी. खरंच खूप गरमी आहे. तुमच्याकडे कसं वातावरण आहे तर मला नक्की सांगा. तर असं आहे, कामं चालू झालेली आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट किचनमध्ये आली, काही भांडी वगैरे होती ती लावून घेतली. मग म्हटलं आता चला स्वयंपाकाचीच तयारी करून घेऊया. बाकीची कामं तर सगळी झाली होती करून. आणि संध्याकाळीसुद्धा मी इतकी फास्ट अशी कामं आवरते ना, की फटाफट आवरून सगळं आवरून मोकळं होऊया असं वाटत असतं. तर इथे वांगी घेतली होती बघा, छान अशी ताजी होती वांगी ही. आणि मस्त कट करून घेतले, 4 भाग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ताटामध्ये मसाला बनवण्यासाठी शेंगदाणे, लसूण, थोडंसं खोबरं, तीळ, अद्रक, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या अशा पद्धतीने सगळं घेऊन घेतलेलं आहे. शेंगदाणे फक्त भाजून घेतले तेवढे. तुम्हाला तीळही थोडी भाजून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी कच्चीच घेतलेली आहे. खोबरं आणि तीळ कच्चीच आहे. खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, अर्धी वाटी खोबऱ्याची. आणि छान मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी दाखवली तशी. मग नंतर ती पेस्ट ताटामध्ये काढून घ्यायची. ताटामध्ये काढल्यानंतर त्याच्यावर लाल मिरची पावडर टाकून घेतली, 1 ते 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 2 ते 2.5 चमचे धणा पावडर टाकली आणि 2 चमचे इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आणि हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. थोडंसं चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं, म्हणजे मसाल्याच्या भागाचं मीठ मसाल्यामध्ये जात असतं. तर अर्धी कोथिंबीर इथे कापून टाकत आहे मी. आणि ज्या कोथिंबीरीच्या काड्या होत्या ना, त्यासुद्धा मसाल्यामध्ये वाटून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीचा हा मसाला आहे. इतका टेस्टी लागत होता ना, खूप छान. आता वांग्यांमध्ये छानपैकी सगळं मिक्स करून दाबून दाबून मसाला इथे भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इथे मसाला भरून घ्यायचा. वांगी काळी न पडावी म्हणून पाण्यात कट करून ठेवली होती मसाला वगैरे वाटते तोपर्यंत. आणि झटपट बनून तयार होते. मी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे. म्हणजे डायरेक्ट कुकरमध्ये लावून द्यायची आणि 1 व्हिसल घ्यायची तुम्हाला फक्त. 1 व्हिसलमध्येच भाजी इतकी छान तयार होते ना. तर मी सुद्धा आता 1 व्हिसल करून घेणार आहे. हे बघा, कुकर ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, जिरं टाकून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. आणि कांद्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो कढीपत्ता होता तो टाकून घ्यायचा आहे. थोडा कढीपत्ता वाटून पण घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर टोमॅटो कट केले होते 2 ते 3 छोटे छोटे मीडियम साईजचे बारीक कट करून घ्यायचे, ते मिक्स करायचे. आणि जो उरलेला मसाला होता ना, त्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि इतका छान असा सुगंध येतो आहे ना, मस्तपैकी घमघमाट सुटलेला आहे इथे किचनमध्ये. तर तेच मी बघत होती, इतका मस्त असा सुगंध येतो आहे. थोडंसं पाणी टाकून घेतलं जेणेकरून सगळा मसाला एक जीव होईल आणि छान त्याला असं तेल सुटेल. तर हे बघा, थोडा वेळ होऊ दिला त्याला, 2 ते 3 मिनटापर्यंत छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर जी भरली वांगी होती ती टाकून घ्यायची आणि छान मसाल्यामध्ये मिक्स करायची. 2 ते 3 मिनटापर्यंत असंच ठेवायचं. छान थोडे थोडे
वांग्याचा कलर बदलला, म्हणजे थोडेसे असे ते भाजले गेल्यासारखे तेलामध्ये, मसाल्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही किती हवी आहे, थोडी घट्टसर हवी आहे, पातळ हवी आहे, त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. तर मी इथे 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने, आणि मीठ आपण अगोदर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी टाकून घेतलं, त्याची ग्रेव्ही किती हवी त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली वरून. तर एकच विसल होऊ द्यायची आहे किंवा 2 होऊ द्यायच्या आहेत. तर मी इथे एकच विसल इथे करून घेतलेली होती. म्हटलं होते न होते दुसरी पण करून घेऊया, पण एकच विसल केली. थोडा वेळ होऊ दिलं त्याच्यानंतर, आणि नंतर मी गॅस बंद केलेला आहे. कारण स्टीलचा कुकर आहे ना माझा, त्याच्यात लगेचच तयार होते भाजी आणि खूप छान अशी टेस्टी. तर भांडी वगैरे घासून घेतली, पडलेली पसारा असला की मग ते खूपच हे दिसतं म्हणून. अशी भाजी आपली तयार झालेली आहे, खूप टेस्टी, बघताच बरोबर खावीशी अशी वाटणारी. हे बघा, बाउलमध्ये काढून घेते. आणि इतक्या झटपट अशी तयार होते ना ही भाजी कुकरमध्ये. मी नेहमी कुकरमध्येच बनवते, बहुतेकशा भाज्या मी कुकरमध्ये बनवते जेणेकरून झटपट तयार होतील. तर हे बघा, अशा पद्धतीने इतकं टेस्टी वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप सिंपल आहे बनवण्यासाठी. खूप मस्त आणि टेस्टी लागते ही भाजी. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा नक्की. आणि फक्त अजून म्हणजे भरपूर पद्धतीने वांग्याची भाजी तयार केली जाते, पण मी स्पेशली आज या पद्धतीने बनवली. बाकी मी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून कधीच बनवत नाही. अगदी थोडे शेंगदाणे आणि मग तीळ वगैरे हे सगळं घेतलं आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही बघितलंच, मसाले दाखवले मी तुम्हाला. नक्की ट्राय करा. आणि मी सिंपल पद्धतीने बनवते, नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आजची ही भाजीसुद्धा तुम्ही ट्राय करा, पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, किंवा मग गरमागरम वाफळत्या भातासोबत सुद्धा मस्त लागणार आहे. हे बघा.